नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण झटपट अगदी 10 मिनिटात तयार होणारी नाचणीची मऊ लुसलुशीत अशी आंबोळी कशी करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नाचणी अजिबात न भिजवता ही मस्त जाळीदार अशी आंबोळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी ही तुम्ही बनवू शकता आणि चवीला तर अप्रतिम लागते. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि यामध्ये 1 कप नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. तर तुम्ही सगळं साहित्य एका वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्या. आता इथे पाव कप रवा वापरलेला आहे. रवा तुम्ही बारीक जाड कोणताही वापरू शकता. तसंच अर्धा कप पोहे आणि अर्धा कप दही घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालून हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे. नंतर आपण जसं लागेल तसं पाणी वापरूया. तर मी 2 मिनिटासाठी फिरवून घेतलं. व्यवस्थित सगळं मिक्स झालं आणि पुन्हा एकदा अर्धा कप पाणी वापरले. तर हे झालेलं आहे. यामध्ये थोड्याशा गुठळ्या आहेत. तर मी अगदी 2 मिनिटासाठी आणखी फिरवून घेतलं आणि आता हे सगळं झालेलं आहे मिश्रण तयार. हे आता बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता आपलं झटपट असं हे आंबोळीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता थोडंसं पाणी घालून थोडं सरसरीत असं आपण हे मिश्रण तयार करून घेऊया. आता यामध्ये आपण रवा वापरलाय त्यामुळे रवा भिजण्यासाठी अगदी 5 ते 10 मिनिटासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आणि नंतर आपण मग पुढची प्रोसेस करू. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. यावर ते झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून देते. तर आता 10 मिनिटानंतर चेक करूया. तर बघू शकता मिश्रण आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे. रवा छान फुललेला आहे. आता यामध्ये आणखी थोडं पाणी घालून थोडं सैलसर असं पीठ तयार करून घेऊया. जसं आपण इडली किंवा डोस्यांसाठी बॅटर बनवतो अगदी त्याच पद्धतीचं इथं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता हे पीठ छान तयार झालेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि ही आंबोळी छान मऊ आणि जाळीदार बनण्यासाठी इथे मी इनो फ्रूट सॉल्टचा वापर केलेला आहे. याऐवजी तुम्ही बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. आता 1 पॅकेट इथे मी इनो फ्रूट सॉल्ट वापरलेलं आहे आणि यावरती 1 ते 2 चमचे फक्त पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून व्यवस्थित हे इनो पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर आता पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. अगदी 1 मिनिटासाठी, खूप जास्त वेळ फेटायचं नाही. तर हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण आंबोळी बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवरती मी तवासुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे. तवा छान तापलेला आहे. यावरती थोडंसं पाणी शिंपडून ते कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे तव्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि गॅस थोडा कमी ठेवायचा आणि आता आपण आंबोळी करायला घेऊया. तर इथे मी साधारण 2 ते 3 पळी इतकं बॅटर घेतलंय. आता ही आंबोळी मी घालून घेते आणि खूप जास्त पसरवायचं नाही. बघू शकता अशा पद्धतीने आपण ही आंबोळी तयार करून घ्यायची आणि 2 मिनिटं ही अशीच शेकली की मग यावरती झाकण द्यायचं म्हणजे ती व्यवस्थित वरच्या साईडने सुद्धा शेकली जाते. तर आता बाजूने थोडीशी जाळी पडत आलेली आहे आणि आता मी यावरती झाकण देऊन आणखी 2 ते 3 मिनिटासाठी शेकवून घेते. झाकण दिल्यावरती वाफेने छान वरच्या बाजूने सुद्धा शेकली जाते. मग दुसऱ्या बाजूने पलटी करून शेकवण्याची गरज लागत नाही. आता ही शेकलेली आहे. साईडनी थोडंसं मी तेल सोडलंय आणि अगदी 2 मिनिटासाठी हे शेकून घ्यायचं आणि तयार झालेली आहे आपली आंबोळी. आता काढून घेऊया. अगदी पटापट बनतात आणि बघू शकता अगदी छान अशी जाळी आलेली आहे. तर एक आंबोळी आपली तयार झालेली आहे. तर दुसरी सुद्धा मी घालून दाखवते तुम्हाला. गॅस अगदी कमी ठेवायचा. जेव्हा आपण दुसरी आंबोळी घालतो तेव्हा गॅस कमी करायचा आणि हे 2 ते 3 पळी इतकं बॅटर घेऊन थोडंसं पसरवलंय. खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही. तर आता यावरती झाकण देऊन 2 ते 3 मिनिटासाठी शेकून घेतलेले आहे आणि बघू शकता ही सुद्धा आपली आंबोळी तयार झालेली आहे. खूप छान जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊ अशा या आंबोळ्या तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी हा छान पर्याय आहे किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. दही टाकल्यामुळे याची चव खूप छान लागते.
नाचणीमध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. तसंच यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही पचायला अगदी हलकी असते आणि नाचणी ही थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचं सेवन आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. तर इथे सगळ्या आंबोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि मस्त जाळीदार अशा या सगळ्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. याच्यासोबत तुम्ही नारळाची चटणी किंवा टोमॅटोची चटणी खाऊ शकता. खूप छान लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आणि मी एक आंबोळी तुम्हाला दाखवते, बघू शकता. एकदम मऊ आणि जाळीदार अशी तयार झालेली आहे. आणि इथे मी एक आंबोळी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर एकदम सॉफ्ट झालेले आहे आणि ह्या बराच वेळ अशाच मऊ राहतात. एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुमची फेवरेट होणार आहे नक्की, ही मी तुम्हाला खात्री देते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.